माजी मंत्री बच्चू कडू मंत्रालयात दाखल झालेले आहेत। मी राज ठाकरे यांची भेट घेतली आज। काय नेमकं भेटीमागे घडलेलं आहे आणि वेगळं काही समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात समोर उद्या राजकीय भेट नव्हती, हे फक्त शेतकऱ्यांची भेट होती आणि ते 5-6 दिवसांनी सांगणारे आमचं काही मराठवाड्याची पदयात्रा सुरू करतो आहे, तर त्यामध्ये त्यांनी यावं असं आमची विनंती होती। आणि एक दिवस ही मुंबई महाराष्ट्रासाठी तरी धावली पाहिजे, उभी राहिली पाहिजे आणि त्याच्यासोबत सर्वपक्षीय लोक एकत्र झाले पाहिजे, कारण रोज 10 ते 15 शेतकरी रोज आत्महत्या करत आहे। सत्ताधाऱ्यांना तर जाग येत नाही, पण विरोधी लोकही सगळे एकत्र होऊन याच्यातून कुठेतरी एक मार्ग निघेल अशा पद्धतीने समोर आल्याशिवाय पर्याय नाही। आणि मग पहिलं निमंत्रण आम्ही राजसाहेबांकडे गेलो होतो, ते म्हणतात आम्ही सगळ्यांना पक्षीय त्यांचे नेते आहेत त्यांच्याशी विचारून निर्णय घेऊ। पवार साहेबांशी पण बोलणार आहोत, आज जमलंच तर पृथ्वीराज चव्हाण साहेबांशी पण भेटतो। शेतकऱ्यासाठी काही पण कुठे पण आमचे शेतकरी असेल, मजूर असेल आणि मेंढपाळन, मच्छीमारन, दिव्यांग बांधव। पण महानगरपालिका निवडणूक आहे, त्या संदर्भात काही चर्चा काय करते वेळेवर पाहू ना, ते काय इतक्या अगोदर काय ईव्हीएम मशीन आहे तसं आहे। मला वाटतं बीजेपी कार्यालयातच ते निवडणूक मतदान केंद्र ठेवलं पाहिजे। मी निवडणूक आयुक्ताला पण पत्र देणार आहोत का तुम्ही हे जे मतदान केंद्र ठेवताय ते शाळेवर न ठेवता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात ठेवावं आणि तिथून चालू ठेवावं। कबूतर खाण्यासाठी जैन समाज आक्रमक झाला दादरमध्ये आणि त्यांनी सगळे बांबू वगैरे तोडले। कसं पाहता या निर्णयाकडे आणि जैन समाजाची जी राजकीय भूमिका महाराष्ट्रामध्ये वटवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का असं तुम्हाला वाटतंय का? आणि मतांचं ध्रुवीकरण कुठेतरी होतंय महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर? मला वाटतं एकदा सगळ्या धर्माचे प्राणी कोणते कोणते आहे, सगळ्या जातीचे धर्माचे, ते एकत्रित लिस्ट केली पाहिजे, म्हणजे कोणाचे मन दुखलं नाही पाहिजे ना। आणि त्याची लिस्ट करून ते जाहीर केलं पाहिजे का या प्राण्यांना आता संगोपन करण्याचं काम शासनाचं, हे एकदा निश्चित केलं पाहिजे ना सरकारनं। बच्चू कडू राज ठाकरेंसोबत एकाच व्यासपीठावर दिसतील? मला वाटतं शेतकऱ्यासाठी एकत्र दिसलं तर फार आनंद आहे, कारण आखरी राजकारण हे सामान्य माणसासाठीच करावं लागतं आणि ते निवडणुकीनंतर काय ना अगोदर काय, त्याच्यापेक्षा अधिक चांगलं होईल का त्या शेतकऱ्याला सत्य त्याच्या अगोदर न्याय भेटला तर अधिक चांगलं ना। शिंदे पण दिल्लीमध्ये आहेत आज आणि ठाकरे बंधू सुद्धा दिल्लीमध्ये आहेत आणि उद्धव ठाकरे त्यासोबतच आदित्य ठाकरे यांची डिनर डिप्लोमसी गांधी कुटुंबियांसोबत आहे। कसं पाहता याकडे? आखरी दुःख एकच आहे, पहिले दिल्लीवाले महाराष्ट्रात यायचे छत्रपतीच्या काळात, आता महाराष्ट्र दिल्लीत जातं याचं दुःख आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।